सध्या नागपुरामध्ये सर्वत्र आपल्याला विकास कार्य पाहायला मिळतात, ज्यामध्ये रस्ते असतील, उड्डाणपुलं असतील, अशी कार्य जी आहेत ती सध्या सुरू आहेत. आणि अशाच एका फ्लायओव्हर वर सध्या मी उभी आहे. हा फ्लायओव्हर जो आहे हा दक्षिण नागपुरातून पूर्व नागपुरात जाणारा 7.5 किलोमीटरचा दिघोरी ते इंदोरा असा हा उड्डाणपूल आहे. आणि या उड्डाणपुलाच्या मध्ये एका ठिकाणी गोळीबार चौक हा जो चौक आहे, या चौकामध्ये या उड्डाणपुलावर आपण बघू शकतो की कुठेतरी या उड्डाणपुलामुळे जिथं एक उड्डाणपुलामुळे कुठेतरी नागरिकांना सुविधा होणार आहे, वाहतुकीची कोंडी जी होणार आहे ती थांबणार आहे आणि सुकर असा जो प्रवास आहे नागरिकांना करता येणार आहे या फ्लायओव्हरच्या माध्यमातून. परंतु याच फ्लायओव्हरचा दुसरा भाग आपण जर बघितला तर हा फ्लायओव्हर जो आहे गोळीबार चौकातनं अगदी लोकांच्या बाल्कनीतनं किंवा खिडकीच्या अगदी जवळनं गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता हा बघा की घराच्या किती जवळनं, म्हणजे ही बिल्डिंग एक आहे आणि त्याच्या अगदी जवळनं हा फ्लायओव्हर जातोय. आपण बघू शकतो हे अंतर किती आहे, म्हणजे इझिली जर आपण बघितलं या पॅराफिटवर जर कुणी चढलं आणि इथून याच्यावर चढून इझिली या घरामध्ये प्रवेश करू शकतो. आणि त्यानंतर आपण बघू शकतो याच घराचा समोरचा भाग जर बघितला तर बाल्कनी आहे आणि बाल्कनीला एकदम जवळून हा फ्लायओव्हर जो आहे तो गेलेला आहे, आपण बघू शकतो आहे. त्यामध्ये खिडकी आहे आणि खिडकीच्या जवळ जो आहे आपल्याला काहीच अंतर मिळत आहे. इथे आपण बघू शकतो की या फ्लायओव्हरच्या भिंतीवरून अगदी इझिली या घरामध्ये आता कुणीही शिरू शकतं. म्हणजे हा जो उड्डाणपूल आहे एकीकडे नागरिकांना जो आहे दिलासा जो आहे तो मिळणार आहे हे मात्र नक्की. परंतु हा फ्लायओव्हर जो गोळीबार चौकातला हा परिसर आहे, इथे प्रत्येक घराच्या लागून हा फ्लायओव्हरचा काही भाग जो आहे तो गेलेला आहे. त्यामुळे कुठेतरी या फ्लायओव्हरमुळे अनेक प्रश्न आता निर्माण झालेले आहेत की ज्याप्रमाणे आपण बघतो की विकास कार्य जी होतात ही नागरिकांना सोयी सुविधेसाठी केली जातात, परंतु आपण समोर पण बघतो आहे की अनेक अशी घरं दिसते आहेत त्यांच्या बाल्कनीतनं, बेडरूमच्या खिडकीजवळनं अगदी हा फ्लायओव्हर गेलाय. कुठेतरी सुरक्षितता, प्रायव्हसी या सर्वांच्या ह्या सर्व जे आहे हे प्रश्न आता या फ्लायओव्हरच्या मुळे उद्भवत आहे. आपण बघू शकतो आहे की समोर जी बाल्कनी दिसते आहे त्या बाल्कनीमध्ये आपण बघू शकतो त्या बाल्कनी जवळनं हा फ्लायओव्हर जाताना पुन्हा दिसतो आहे. 7.5 किलोमीटरचा हा फ्लायओव्हर आहे आणि दिघोरी पासून तर इंदोरा चौकापर्यंत हा फ्लायओव्हर जाणार आहे. आणि अशातच गोळीबार चौकामध्ये याचं काम जे आहे आपण बघू शकतो. अनेक प्रश्न जे आहे या फ्लायओव्हरमुळे आपल्याला उपस्थित झालेले पाहायला मिळत आहे. हा देखील आपण इथला देखील बघू शकतो आहे की हे फ्लायओव्हरवरनं या घरात देखील एकदम कोणी पण आतमध्ये जाऊ शकतं. त्याचप्रमाणे सुरक्षितता असेल, आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील या फ्लायओव्हरचा तितकाच प्रश्न उपस्थित झाले आहे नागरिकांमध्ये की नेहमी सतत या पुलावरून जी आहे वाहतूक असणार आहे आणि अशाच वेळेस हॉर्नचे आवाज असतील किंवा पोल्युशन जे आहे ते देखील मोठ्या प्रमाणात घरामध्ये येणार आहे. जे धूर निघतात गाड्यांचे तिथून त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोल्युशन असेल, धूर असेल घरामध्ये येणार आहे. आणि त्यामुळे कुठेतरी नागरिकांकडनं अनेक प्रश्न जे आहेत ते यावेळी उपस्थित केल्या जातोय. पुन्हा आपल्याला एका घराचं टेरेस दिसतंय आणि त्या टेरेस पासनं या फ्लायरचं अंतर अगदीच कमी आहे. म्हणजे कुणीही इझिली या फ्लायओव्हरवरनं या टेरेसवर जाऊन खाली उतरू शकतं. आपण बघू शकतो समोर येऊन की तिथनं जिना आहे खाली जायला आणि इझिली या फ्लायओव्हरवरून या घरामध्ये शिरता येतं किंवा पूर्ण खाली उतरता येतं या जिन्यावरनं. आपण बघू शकतो हे अंतर किती कमी आहे. आणि हा जो उड्डाणपूल बांधण्यात आलेला आहे तर यामध्ये NHAI असेल आणि महानगरपालिका यांचा समन्वय झाला नाही का, म्हणजे जो क्लिअरन्स असतो तो घेतला नाही का, म्हणजे अनेक प्रश्न जे आहेत यावेळी उद्भवतात आहे. NMC आणि NHAI मध्ये कुठल्याही प्रकारचा म्हणजे या सगळ्या हे जे कार्य करायच्या आधी ताळमेळ होता की नाही किंवा त्यांच्याकडनं परमिशन घेतली होती की नाही, महानगरपालिकेकडनं परमिशन मिळाली होती की नाही, असे अनेक प्रश्न जे आहेत ते यावेळेस उपस्थित होत आहे. आणि NHAI ला परवानगी देण्यात महानगरपालिकेला उशीर झाला का, आणि मग म्हणजे अनेक प्रश्न जे आहे उद्भवतात आहे. हे बांधकाम जे आहे किंवा हा उड्डाणपूल बनतो आहे हे बघितल्यावर आपल्याला पाहायला मिळत आहे की काय नेमकं इथे जे आहे
प्रॉब्लेम निर्माण झाले आणि अशा पद्धतीचा जो आहे फ्लायओव्हर हा NHAI ला बनवावा लागला होता. NMC कडून नियोजनाचा अभाव देखील आपण इथे पाहू शकतो. हा अजब नमुना पुन्हा एकदा नागपुरात आपल्याला फ्लायओव्हरचा पाहायला मिळाला आहे. ज्यामुळे आपण बघू शकतो हे याआधी आपण बघितलं होतं की अशोक चौकामध्ये म्हणजे हा फ्लायओव्हरचा काही हिस्सा जो आहे तो अशोक चौकातनं देखील येतो आणि तिथे आपण बघितलं होतं की खिडकीमधनं तो अगदी फ्लायओव्हर जातो आहे आणि आता देखील आपण इथेच बघतो आहे की याच फ्लायओव्हरचा समोरचा हा जो भाग आहे इथे आपण बघतो आहे की लोकांच्या अगदी घरापासून फ्लायओव्हर जातं. इथे बघू शकता की किती कमी डिस्टन्स जे आहे आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे सकाळी जर आपण गॅलरीत आलो तर आपल्याला फक्त गाड्यांचे आवाज किंवा गाड्या येताना जाताना दिसणार आहे. कुठेतरी प्रायव्हसी जी आहे लोकांची ती देखील इथे आपल्याला बघू शकतो आपण की प्रायव्हसी देखील आता संपलेली आहे. कंटिन्यू या फ्लायओव्हरवरनं ज्या आहेत गाड्या वाहणार आहेत. एकीकडे सुविधा जी आहे ती होते आहे परंतु कुठेतरी इथल्या नागरिकांकरता डोकेदुखी देखील हा फ्लायओव्हर ठरतो आहे का हा प्रश्न आता निर्माण होतो आहे. पण बघू शकतो की आता महानगरपालिका आणि NHAI यामध्ये या फ्लायओव्हरच्या वेळी ज्या गोष्टी असतात किंवा जे क्लिअरन्स घ्यायचे असतात ते घेतले गेले होते की नाही आणि त्यानंतर NMC ने कशी काय म्हणजे घराच्या एवढ्या जवळनं फ्लायओव्हर नेण्याची परमिशन दिली. या सगळ्या गोष्टी किंवा हे सगळे प्रश्न या फ्लायओव्हरच्या निमित्ताने पुन्हा एकदा उद्भवतात आहे आणि आता हे बघण्यासारखं असणार आहे की काही नागरिकांनी म्हटलेलं आहे साऊंड बॅरिकेड्स लावावे आणि पुन्हा जी झालेली चूक आहे ती दुरुस्त करावी जेणेकरून हा फ्लायओव्हर जो आहे आता बनलेला आहे याला तोडता किंवा काही करता येणार नाही. परंतु सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ज्या उपाययोजना करायच्या आहेत त्या कराव्यात अशी इथे आता नागरिकांची मागणी आहे. तर बघण्यासारखं असणार आहे की नेमकं पुढे काय पाऊल प्रशासनाद्वारे उचलल्या जातं किंवा काय भूमिका प्रशासन घेतं हे आता बघण्यासारखं असणार आहे. क्षितिजा देशमुख, लोकमत, नागपूर.